गोंदिया येथील 40 युवक युवती गोंदियातून सायकल चालवत आणि पर्यावरण संदेश देत निघाले। युवक युवती दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहेत, तसेच ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहेत। याला मुख्य कारण म्हणजे विविध प्रकारचं प्रदूषण आहे। या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदियातील काही युवक युवती यांनी एक दिन सायकल के नाम हा उपक्रम सुरू केलाय। या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत, निरोगी आरोग्य व प्रदूषणापासून दूर होण्यासाठी शेकडो युवकांनी सायकल चालवायला सुरुवात केली आहे। आता हा संदेश लगतच्या राज्यातही पोहोचावा या उद्देशाला छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील प्रसिद्ध महाबमलेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी व संदेश हजारो भक्तांच्या माध्यमातून पोहोचवावा म्हणून गोंदियातील 40 युवक युवती सायकल यात्रा करत गेले आहेत। सायकल संटी ग्रुपची मी एक सदस्य असून आम्ही गोंदिया ते डोंगरगड दरवर्षी जातो। हा 4था वर्ष आहे आणि या वर्षी पण आम्ही सगळे खूप एन्थुजियास्टिकली सगळे सायकल संटी ग्रुपचे लोक जात आहोत। आमचा हे उद्देश आहे सायकल चालवण्याच्या मागे की सेहत वाचून आम्ही कशा प्रकारे पेट्रोल आणि पर्यावरण दोघांचं रक्षण करून आपली इकॉनॉमी मेंटेन करू शकतो। यासोबत आम्ही खूप एन्जॉयमेंट करतो। म्हणजे आमचा सगळ्यांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही पण सायकल चालवा आणि पेट्रोलची बचत करा। अशा प्रकारे आम्ही हे डोंगरगड 90 किलोमीटरचा एक जे यात्रा आहे ही पूर्ण करतो। जय माता दी। ये हमारा 4था वर्ष है साइकिलिंग संडे का, जो हम डोंगरगढ़ माँ बमलेश्वरी के दर्शन के लिए सभी 40 राइडर्स यहाँ से जा रहे हैं। और ये एक संदेश है लोगों के लिए कि पर्यावरण को कैसे बचाया जा सकता है और अपनी सेहत को भी कैसे मेंटेन किया जा सकता है। तो हम लोगों से अपील करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा साइकिल चलाए और पर्यावरण को बचाए, साइकिल चलाए, सेहत बनाए। जय हिंद। न्यूज 15 मराठीसाठी आकाश बालदे, गोंदिया।